हरिदास कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रंगत वाढताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार करत वातावरण तापवले आहे। गेल्या 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या विद्यमान नगरसेवकांनी कोणतीही ठोस विकास कामे न करता केवळ टक्केवारीच्या राजकारणात वेळ घालवला, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते स्वप्नील औंधकर आणि हरिदास लेंगरे यांनी केला। प्रभागातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित असताना एकाच रस्त्याने 3 वेळा काम करण्यात आले। विविध विकास कामांमध्ये टक्केवारीचा विषय पुढे ठेवून प्रभागाची घसरण झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला। प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांना बदलाची अपेक्षा आहे। प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार कटिबद्ध असून दिलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रचारादरम्यान महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षवेधी ठरली। या प्रभागातून विनोद चौदे हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असून जिजाबाई हरिदास लेंगरे, नीता युवराज शिंदे आणि स्वप्नील औंधकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्राची शान येऊन येणार कोण? महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान। नमस्कार, मी स्वप्नील संजय औंधकर, प्रभाग क्रमांक 8 ड मधून शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून उभारलेला आहे। आमचं जे पॅनल आहे त्यामधून अ गटातून विनोद चौधरी म्हणून आहेत, ब गटातून जिजाताई लेंगरे मॅडम आहेत आणि क गटातून नीताताई शिंदे म्हणून आहे। तर शिवसेनेचं आमचं असं एक भक्कम असं पॅनल म्हणून आम्ही यामध्ये आलो आहे। येणाऱ्या महानगरपालिकेला कुठेतरी बदल करायचा आहे दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेऊन इथं आलेलो आहे। तर नागरिकांचा प्रतिसाद बघितला तर भरपूर आहे। सध्या आम्ही वसंत कॉलनीमध्ये प्रचाराला आलो आहे। 4 दिवस झाले आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघून कुठेतर प्रस्थापितांबद्दल असलेला रोष लोकांमध्ये दिसतोय आणि 15 वर्ष आहे ह्याच लोकांना आपण निवडून दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांना भयानक चीड आहे। आज सर्वसामान्यांचे असलेले प्रश्न सुटलेले नाही आहेत। तो घंटागाडीचा प्रश्न असू दे, स्वच्छतेचा प्रश्न असू दे, वेळेवर पाणी येत नाही, मुबलक पाणी पुरवठा होत नाही, भटकी कुत्र्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे। असे बरेचसे जे मूलभूत गरजा आहेत, हे प्रश्न आहेत ते आज देखील सुटलेले नाही आहेत। नगरसेवक प्रत्येक गोष्टीतून टाळाटाळ करतात, हा आमचा भाग नाही, तो आमचा भाग नाही। इकडच्यांना फोन केले की ते म्हणतात की त्यांना फोन करा, ते म्हणतात की आता हे आमचं इथं काही राहिलेलं नाही आहे, तुम्ही त्यांना सांगा। प्रत्येकजण उडवाउडवीची उत्तर देऊन चाललेलं आहे। आज जर बघितलं तर पूर्णपणे भागामध्ये टक्केवारीचा कार्यक्रम सुरू आहे। स्वतःच नगरसेवक कॉन्ट्रॅक्ट घेतात, आपल्या मुलांना देतात, स्वतःचेच ट्रक, स्वतःचीच वाळू, सगळं स्वतःचं। यामध्ये हे जे पैसे आहेत ते नागरिकांचे पैसे आहेत। आज लोक टॅक्स भरतात, पाणीपट्टी भरतात, यांचं जे आहे ते कष्ट करून आपण लोकांनी दिलेले पैसे आहेत, हे कोणाच्या पदरचे पैसे नाही आहेत। तर त्याचा योग्य वापर व्हावा, आमचं एवढंच म्हणणं आहे। आज ओपन स्पेस बघितले तर ते सुद्धा त्यांची अवस्था इतकी खराब झालेली आहे, कुठल्या नावाने डेव्हलपमेंट दिसत नाही। जर आहेत मंदिरांना कुलपं घालून ठेवलेले आहेत, आज लाईट्स कनेक्शन आहेत ते देखील बंद केलेले आहेत। बघितलं तर नागरिकांचा भयानक त्रासातून समोर जाते। कुठं तर वेठीस धरण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे। नागरिक ह्याचा धडा शिकवतील आणि येणाऱ्या काळात शिवसेनेच्या उमेदवारांना नक्कीच निवडून देतील। अ गटातून जे आमचे उमेदवार आहेत विनोद चौधरी, हे पुरस्कृत उमेदवार केलेले आहेत शिवसेनेकडून। यांचं देखील भागामध्ये चांगले संपर्क आहे। चिन्ह यांचं शेट्टी आहे आणि बाकीचे 3 उमेदवारांचं धनुष्यबाण चिन्ह आहे। त्यामुळे 3 धनुष्यबाण 1 शेट्टी हा नारा घेऊन आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आहे व येणाऱ्या काळात बदल काय असं निश्चितपणे दिसेल, एवढं बोलतोय मी। 15 वर्षात काहीच विकास झाला नाही असं तुम्हाला वाटतंय का? बरोबर, 100%। 15 वर्ष लोक नुसता श्रेयवादासाठीच थांबलेली आहेत। कुठलंही फक्त आपापल्या भागामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो त्या भागात 5-5 वर्षात 3-3 वेळा रस्ते होतोय। तर सर्वसामान्यांकडचं न्याय मिळत नाही, त्यांच्या साधं पॅचवर सुद्धा केलं जात नाही। गुंठेवारीचा प्रश्न आज देखील सुटलेला नाही आहे। विकासाचं विजन आता तुमच्या या प्रभागामध्ये आल्यानंतर 15 वर्षात काय प्रलंबित प्रश्न राहिल्यात आणि तुम्ही आता एकदा निवडून आल्यानंतर काय विकासाचं विजन घेऊन जनतेसमोर आलाय? 15 वर्ष नुसता विकासाच्या नावाखाली नुसता लोकांची दिशाभूलच केलेली आहे। विकास काय असतो हे आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये दाखवून देऊ। आज ग्रंथालय नाही आहे, ठिकठिकाणी व्यायामशाळा नाही आहे, आज लोकांना दुसरीकडे जावं लागतंय, ह्या गोष्टी होणार नाहीत। आज गटरी स्वच्छता कर्मचारी येत नाहीत, त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये फिरवलं जाते, पण जिथं गरज आहे तिथं येत नाहीत। कॉन्क्रीटकरणचा भाग तसाच राहिला आहे। आज जर ड्रेनेजचा प्रश्न बघितला तर ठिकठिकाणी उकरून ठेवलेला आहे। लोकांना तिथून समस्यांना सामोरं जावं लागतं, तिथं चालता सुद्धा येत नाहीत, नागरिक गाडीवरून पडत आहेत। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी थांबा घालायचं आम्ही काम करणार आहे आणि ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या गोष्टी सोडून कुठंतरी भाग दृष्टिकोनातून कुठंतरी बदल करायचा, हीच आमची भावना आहे। प्रभाग क्रमांक 8 हा सांगलीमध्ये कुठून दिसणारा प्रभाग असेल एवढा मी निश्चितपणे सांगतो। नमस्कार, मी हरिदास लेंगरे, सांगली शिवसेना उपजिल्हा प्रमुख।
प्रभाग क्रमांक 8मधून जे आमच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत विनोदजी सौदे त्यांचं चिन्ह आहे शिट्टी, त्याचबरोबर ब गटातून जिजाताई लेंगरे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, क गटातून नीताताई शिंदे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि ड गटातून स्वप्नीलजी औंधकर त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. हे चारही उमेदवार मोठ्या ताकदीनं प्रभागामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे. जे विद्यमान नगरसेवक होते पूर्वीचे त्यांना जनता आता जाब विचारायला लागलेलं आहे, तुम्ही काय केलेलं आहे आणि तुम्ही आता दुसरे नवीन काय करणार आहे. खऱ्या अर्थानं 5 वर्ष झाली कोविडच्या काळानंतर आरक्षणामुळं निवडणूक 2.5 वर्ष लांबणीवर पडली, म्हणजे ते 5 आणि हे 2.5 7.5 वर्ष झाली. आता या प्रभागाची 7.5 संपणार आहे आणि पूर्ण ताकदीनं जनतेनं निवडणूक हातात घेऊन जनता शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या शिट्टीच्या पाठीमागं उभा राहून आज जर तुम्ही पाहिलं पाठीमागे लाडक्या बहिणी मोठ्या ताकदीनं उभा आहेत. एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती असलेला लाडक्या बहिणींचा विश्वास, जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये लोकप्रिय ठरली आणि त्याची सुरुवात आम्ही सांगलीमधनं आणि प्रभाग 8मधनं करतोय. पहिल्या नगरसेवकांनी काही काम केलेलं नाही, सत्तेमधून पैशामधून सत्ता आणि घरात टेंडर हा उपक्रम राबवलेला आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःची टक्केवारीसाठी काम केलेलं आहे. आनंदनगरसारखा भाग आहे, दुर्लक्षित भाग आहे, विद्यानगर असेल, अलीकडे गंगानगर असेल, सगळीकडे रोड उकरून टाकलेले आहेत. अलीकडे शाहूनगर असेल, हा पार्श्वनाथ नगर असेल, ह्या सगळ्या भागाचा विकास कोणत्याही प्रकारचा झालेला नाही आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे आणि लोकांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं आमची आता विजयाची बिलकुल काही काळजी करायची काहीच गरज नाही. निश्चितपणे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा आणि शिट्टीचा विजय 100%